येस, ओके, ठीक आहे. बघा आपण आय थिंक पहिले 12 MCQ जे आहेत ते आधी आपण डिस्कस केलेले होते. त्याच्या पुढचे जे आहेत ते आपण इथं आता कंटिन्यू करूया. ठीक आहे, तर हा 13 नंबर वाला बघा पहिल्यांदा काय आहे. अ कंपनी हॅज बॉर्न अँड फर्म हॅज पेड डिझोल्युशन एक्सपेन्सेस ऑफ ₹2000. Now, due to conversion of partnership into company, if net asset of business is ₹3,23,000, find the purchase consideration of the business. ओके, ठीक आहे. पहिल्यांदा बघा या MCQ चा अर्थ समजून घ्या नेमकं काय आहे. नाव यांनी काय सांगितलंय की पीसी देत असताना दोन गोष्टी तुम्हाला सांगितल्यात. ठीक आहे, पीसी देत असताना तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्यात. पहिल्यांदा काय सांगितलंय की पहिल्यांदा तुम्हाला त्यांनी फॉर एक्झाम्पल दिल्यात नेट असेट्स. ओके, पहिल्यांदा त्यांनी तुम्हाला दिल्यात नेट असेट्स. एक सेकंड. ओके, सो पहिल्यांदा त्यांनी तुम्हाला दिलेले आहेत नेट असेट्स. नेट असेट्स म्हणजे काय, तर सिंपल आपलं असेट्स मायनस लायबिलिटीज. त्याची किंमत किती रुपये, तर त्याची किंमत तुम्हाला दिली आहे त्यांनी ₹3,23,000. ओके, आणि या उपर त्यांनी सांगितलंय की याच्या उपर आम्ही तुम्हाला डिझोल्युशनचे एक्सपेंडिचर देतो. म्हणजे तो रिअलायझेशन खर्च असतो ना, जो आपण रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला लिहितो, तो दिलाय की तो रिअलायझेशनला होणारा जो एक्सपेंडिचर आहे तो आम्ही तुम्हाला देतो किती रुपये, ₹2,000. तर ते टोटल किती रुपये देतात आपल्याला, तर हे 3,23 आणि हे 2 म्हणजे हे टोटल आपल्याला ते देत आहेत 3,25,000. मग त्यांनी सांगितलंय की मग या केसमध्ये पीसी काय असेल, परचेस कन्सिडरेशन काय असेल, तर बघा ते आपल्याला 3,23,000 आपले कशाचे येतात, तर ते येतात नेट असेटचे. प्लस ते आपल्याला काय देतात की कंपनी हॅज बॉर्न. ओके, इथं क्लिअरली लिहिलंय कंपनी हॅज बॉर्न, म्हणजे कंपनीनं ते द्यायचं ठरवलंय. तर त्या केसमध्ये आपल्याला टोटल किती रुपये मिळतील, तर आपल्याला हे ते 2,000 आणि हे 3,23,000 असे 3,25 मिळतील. मग या केसमध्ये उत्तर आहे आपलं ₹3,25,000. ठीक आहे, तर हे झालं आपलं पहिलं. हे नेक्स्ट, when purchase consideration is fixed by totaling company's equity shares, preference shares, debentures, cash, etc., which method is used for this kind of PC. ओके, फॉर दिस काइंड ऑफ परचेस कन्सिडरेशन. बघा यांनी काय दिलेलं आहे की ज्या वेळेला आपण परचेस कन्सिडरेशन ठरवतो त्यावेळेला परचेस कन्सिडरेशन कसं ठरवलं, तर या गोष्टींना विचारात आपण घेतलं. इक्विटी शेअर्स घेतले, प्रेफरन्स शेअर्स घेतले, डिबेंचर्स घेतलं, कॅश घेतलं. तर या प्रकारात जी परचेस प्राइस दिलेली असते त्याला आपण म्हणतो मुलांनो कन्सिडरेशन मेथड. ऍक्च्युली जर तुम्ही बघितलं तर पीसीच्या आपल्या 3 मेथड आहेत. एक पहिली मेथड त्याला आपण म्हणतो नेट असेट मेथड. ठीक आहे, याला आपण पहिल्यांदा म्हणतो नेट असेट मेथड. नेट असेट मेथड म्हणजे काय, तर त्यामध्ये आपण असेट मायनस लायबिलिटीज करतो. दुसरी असते ती दुसरी आहे आता ही कन्सिडरेशन मेथड. ओके, याला आपण म्हणतो कन्सिडरेशन मेथड. यामध्ये काय होतं की परचेस प्राइस ही डायरेक्टली तुम्हाला इक्विटी शेअर्स असेल किंवा प्रेफरन्स शेअर्स असतील, डिबेंचर्स असतील, कॅश असेल याच्या संदर्भात दिली जाते. आणि नंबर 3 तिसरी आहे त्याला म्हणतात की लमसम मेथड. ओके, याला म्हणतात लमसम मेथड. त्यामध्ये एक ठराविक किंमत ऑटोमॅटिकली ठरलेली असते. ठीक आहे, तर आपण ज्या वेळेला इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स, डिबेंचर्स, कॅश या माध्यमात परचेस प्राइस ठरवतो तेव्हा त्या मेथडला बाळांनो आपण म्हणतो कन्सिडरेशन मेथड. ठीक आहे, चलो तर नेक्स्ट बघूया 15 नंबर. इफ इन अ क्वेश्चन द इन्फॉर्मेशन इज गिवन दॅट dissolution or consideration expenses will be borne and paid by the business purchase, then what entry should be passed in the books of partnership firm for it. ओके, एक भारी एमसीक्यू आहे, चांगलं एमसीक्यू आहे. बघा जरा की यामध्ये काय सांगितलं की प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये किंवा प्रत्येक डिझोल्युशन मध्ये हा एक पॉइंट येतो ज्याला आपण म्हणतो डिझोल्युशन किंवा कन्व्हर्जन एक्सपेंडिचर. ठीक आहे, याला आपण म्हणतो काय डिझोल्युशन, याला आपण म्हणतो डिझोल्युशन किंवा कन्व्हर्जन एक्सपेंडिचर. ठीक आहे, जे आपण रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला लिहितो. आता या केसमध्ये जर डिझोल्युशनचा हा जो खर्च आहे दॅट इज बॉर्न अँड पेड बाय बिझनेस परचेस, म्हणजे जर न्यू कंपनीनं हा खर्च केला असेल, विकत घेणारी जी कंपनी आहे त्यांनी हा जर खर्च केला असेल तर पार्टनरशिप फर्मच्या बुक्समध्ये त्याची काय एंट्री होईल. ठीक आहे, पार्टनरशिप फर्मच्या केसमध्ये त्याची एंट्री काय होईल. तर मित्रांनो बघा सिंपल आहे,
एंट्री करत असताना आपला अकाउंटिंगचा रेकॉर्ड आहे. फॉर एक्झाम्पल एबीसी, 2 कंपनी आहेत. एक आहे एबीसी कंपनी आणि दुसरी फॉर एक्झाम्पल आहे XYZ कंपनी. या टॉपिकचा पण काय रिलेव्हन्स म्हणजे या टॉपिकचा संबंध आहे, बट नॉर्मल ह्याच्यात सुद्धा आपण हे एमसीक्यू सोडवू शकतो की जर एबीसी कंपनीनं खर्च केला तरच त्याची काहीतरी ते एंट्री करतील. जर XYZ कंपनीनं खर्च केला तर ते लोक त्याची एंट्री करतील. पण XYZ न खर्च केलाय, मग एबीसी वाले एंट्री करतील का? तर ऍब्सोल्युटली नो. एबीसी न खर्च केला तर हे एंट्री करतील का? नाही. लेट से की तुमचा मित्र जॉबला लागला, म्हणून काय तुम्ही असं स्वतःला म्हणणार का की तो लाईक त्याला पैसे मिळाले म्हणजे मला पैसे मिळाले असे? ठीक आहे, मजे चेष्टेमध्ये म्हणू शकतो आपण, बट ऍक्च्युअल मध्ये ते त्यालाच मिळालेत ना. ठीक आहे, मग ज्याला पैसे मिळतील तो एंट्री करेल. सो पार्टनरशिप फर्मनं एंट्री करायचा काही संबंध नाहीये, म्हणून धिस ट्रान्झॅक्शन विल नॉट बी रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म, कारण हा पार्टनरशिप फर्मचा खर्चच नाहीये. त्यांनी काय सांगितलंय, डिझोल्युशन एक्सपेन्सेस इज बॉर्न अँड पेड बाय बिझनेस परचेस, सो दॅट ते लोक याचा खर्च करणार नाहीत. तो विषय आपल्यासाठी इथं एंट्री त्याची करणार आपण, त्यामुळे नाहीये. ओके, नेक्स्ट बघा, सिंपल आहे. हाऊ मेनी नंबर ऑफ पार्टनर्स अँड व्हॉट टाइप ऑफ देअर लायबिलिटीज हॅव बीन इन जनरल पार्टनरशिप एक्सक्लुडिंग बँकिंग पार्टनरशिप. एक जर नॉर्मल पार्टनरशिपचा बिझनेस तुम्ही गृहीत धरला, बँकिंगच्या रिलेटेड पार्टनरशिपला सोडून द्या असं त्यांनी सांगितले, तर नॉर्मल पार्टनरमध्ये किती पार्टनर्स असतात मिनिमम, ओके, मॅक्सिमम, आणि त्यांच्या कुठल्या कुठल्या पद्धतीच्या लॅबिलिटीज या इन्क्लूड होतात. तर मॅक्सिमम पार्टनरशिप मध्ये आपण आता बघतो की 20 लोक असतात आणि लॅबिलिटी त्यांची अनलिमिटेड असती. कर्ज जी असतात ती अनलिमिटेड असतात, म्हणजे जी काही कर्ज होतील पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये ती सगळी कर्ज त्यांच्या रेशोनुसार त्यांना डिवाइड करून घ्यावीच तिथं लागतील. त्याचे लॅबिलिटी त्यांना बॉन्ड करावीच लागेल. सो मॅक्सिमम नंबर आहे आपला 20. ओके, नेक्स्ट बघा 17. अकॉर्डिंग टू अकाउंटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू, अकाउंटिंगच्या दृष्टिकोनातून व्हॉट इज कॉल्ड the amount which is received by the firm at the time of conversion of partnership firm into company. अकाउंटिंगच्या दृष्टिकोनातनं जी कंपनीला ऍक्च्युली पाहिजे, कंपनीला जी किंमत मिळते त्याला काय म्हणतात, तर त्याला मित्रांनो कंपनीसाठी ती परचेस कॉस्ट असते. ठीक आहे, कंपनीसाठी ती परचेस कॉस्ट असते. सो याचं उत्तर परचेस कॉस्ट येते, 17 नंबर. नेक्स्ट 18 बघा. By considering the calculation matter of purchase consideration, which of the following two methods are used to determine purchase consideration? बघा, सिंपल एमसीक्यू आहे. मगाशी ज्याच्याविषयी आपण बोललो 3 मेथड आहेत आपल्या पीसी कॅल्क्युलेट करण्याच्या. त्याच्यामध्ये यांनी काय विचारले, बाय कन्सिडरिंग, हे शब्द बघा, बाय कन्सिडरिंग कॅल्क्युलेशन मॅटर, कोणत्या अशा मेथड आहेत की ज्यामध्ये कॅल्क्युलेशन केलं जातं. कॅल्क्युलेशन म्हणजे बेरीज केली जाईल, वजाबाकी केली जाईल, या स्वरूपाचं कॅल्क्युलेशन करून कोणत्या कोणत्या पद्धतीनं पीसी हा ठरवला जातो. ठीक आहे, तर बघा, पहिला नेट असेट मेथड मध्ये तर आपण कॅल्क्युलेशन करतो असेट मायनस लायबिलिटीज, हे तर कॅल्क्युलेशन झालं. नंबर 2 हे कन्सिडरेशन मेथड. कन्सिडरेशन मेथड म्हणजे काय, त्यामध्ये आपण लाईक इक्विटी शेअर्स धरले, मग सारखंच लाईक यामध्ये तुम्ही परत प्रेफरन्स शेअर्स ऍड केले, लाईक यामध्ये परत तुम्ही काही कॅश ऍड केली, तर हे पण काय झालं, एक प्रकारे कॅल्क्युलेशन. सो कॅल्क्युलेशनचा विचार केला तर या 2 मेथड आहेत की ज्यामध्ये आपण कॅल्क्युलेशनला कन्सिडर करतो आणि मग आपला पीसी जो आहे तो आपण तिथं ठरवत असतो. सो याचं उत्तर येते ऑप्शन नंबर सी. चलो नेक्स्ट बघूया. यस, 19. बाय फिक्सिंग परचेस कन्सिडरेशन, which of the following is deducted from assets when using net asset method? बघा, नेट असेट मेथडचा जर तुम्ही वापर करत असाल तर तुम्ही असेट्स मधनं कोणत्या गोष्टी वजा करता. सिंपल आहे, आपला जो एक सेकंड, आपला नेट असेट मेथडचा फॉर्म्युला काय आहे. नेट असेट मेथड मध्ये आपण असेट्स घेतो, ओके, आणि त्या असेट्स मधनं आपण काय करतो, लॅबिलिटीज वजा करतो. सो लॅबिलिटीज तर इथं आलं ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. ड्यूज म्हणजे सुद्धा मराठीमध्ये आपण याला देणी असं म्हणतो. तर लॅबिलिटी असेट्स मधनं लॅबिलिटी किंवा तुमचे जर काही तिथं ड्यूज असतील ते वजा केल्यानंतर तुम्हाला जो पीसी आहे तुमचा तो मिळून जाईल. सो बेसिक एकदम ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर येते. चलो नेक्स्ट बघूया. 20 नंबर. व्हेन परचेस कन्सिडरेशन इज फिक्स्ड बाय टोटलिंग कंपनीज इक्विटी शेअर्स, मग आजच आहे, सॉरी रिपीट झालेलं आहे ते. ठीक आहे, जर परचेस कन्सिडरेशन हे
इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स, डिबेंचर्स, कॅश या पद्धतीनं जर कॅल्क्युलेट केलं तर ती मेथड कुठली आहे, तर ती मेथड आहे आपली कन्सिडरेशन मेथड. मगाशी हे बघितलं होतं, रिपीट हे वेबसाईटला तिथं झालेलं आहे. चलो नेक्स्ट बघूया आपण. एकदमच बेसिक आहे. 21 नंबर बघा जरा, यात काय सांगितलंय. गिव्ह द फुल फॉर्म ऑफ पीसी. ओके, गिव्ह द फुल फॉर्म ऑफ पीसी मीन्स परचेस प्राइस ऑफ द बिझनेस. त्याला आपण परचेस कन्सिडरेशन म्हणतो. फुल फॉर्म ऑफ पीसी, पीसी म्हणजे आहे आपलं परचेस कन्सिडरेशन. चलो नेक्स्ट. इफ परचेस कन्सिडरेशन लेस नेट असेट्स then the amount of difference should be reflected as or recognized as. मला वाटते शुक्रवारी आपण सेम एमसीक्यू बघितलं होतं की फॉर एक्झाम्पल पीसी ची व्हॅल्यू जी आहे ती तुमची आलेली आहे 1 लाख रुपये. ओके, नेट असेट मायनस लायबिलिटीज, असेट मायनस लायबिलिटीज तुम्ही केलं, तुम्हाला उत्तर मिळालं तुमचं 1 लाख रुपये. आता हा झाला तुमचा, हा जो पॉइंट झाला हा तुमचा झाला फॉर एक्झाम्पल नेट असेटचा. ठीक आहे, म्हणजे असेट मायनस लायबिलिटीज, नेट असेट तुमचं झालं 1 लाख रुपये. ओके, आणि पीसी जो आहे तो आहे फॉर एक्झाम्पल 1,10,000 रुपये. तर या दोघांमध्ये जर फेवरेबल डिफरन्स असेल, दॅट मीन्स की असेटच्या ह्या व्हॅल्यूपेक्षा पीसी ची व्हॅल्यू जर जास्त असेल किंवा जादा असेल तर यांच्यातला जो डिफरन्स असतो तो डिफरन्स आपण ट्रान्सफर करतो गुडविलला. म्हणजे यामध्ये आपण असं म्हणणार की 10,000 रुपयाचं इथं आहे गुडविल. ओके, 10,000 रुपयाचं इथं आहे गुडविल. ठीक आहे, तर ह्याला आपण म्हणणार आहे की ह्यातला डिफरन्स जो आहे तो गुडविलचा. ओके, नाउ याच्या जरा अपोजिट केस बघा, दुसरी केस बघा. लेट से तुमच्या असेट्स ज्या आहेत त्या असेटची व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल इथं 1.5 लाख रुपये. ओके, आणि पीसी जो आहे तो पीसी आहे 1,30,000 रुपये. सो नाउ आता काय झालं, असेटची किंमत आहे जास्त, पीसी त्यापेक्षा ऍक्च्युली कशा आहे, कमी आहे. मग या दोघातला जो अनफेवरेबल, ठीक आहे, तो फेवरेबल होता, यातला जो अनफेवरेबल डिफरन्स आहे, आता 50 आणि 30 मध्ये डिफरन्स कितीचा आहे, 20,000चा. तर हा डिफरन्स लॅबिलिटीला जातो. हा डिफरन्स आपण याला कॅपिटल रिझर्व्ह असं काहीतरी, आय थिंक कॅपिटल, येस कॅपिटल रिझर्व्ह, सॉरी खालचाच क्वेश्चन आहे, याला कॅपिटल रिझर्व्ह म्हणलं जातं. ठीक आहे, जर डिफरन्स हा अनफेवरेबल टाईपचा असेल तर तो कॅपिटल रिझर्व्ह असतो. जर तो फेवरेबल असेल म्हणजे जादा असेल तर त्याला आपण कुठं म्हणतो, गुडविलला जातो. हे दोन क्वेश्चन आहेत, हा 22 नंबर आणि हा जो 23 नंबर, हा सेम याचा इथं त्यांनी विचारलेला आहे. ठीक आहे, 22 नंबरचं उत्तर येते तुमचं गुडविल आणि हा जो 23 नंबर आहे याला आपण म्हणतो कॅपिटल रिझर्व्ह. जर डिफरन्स फेवरेबल असेल तर हा, डिफरन्स जर अनफेवरेबल असेल म्हणजे मायनस मध्ये जात असेल तर हे वालं. ठीक आहे, हा पॉईंट तुम्हाला समजला का, एकदा मला सांगा रे बाळांनो. हा पॉईंट आत्ताचा फेवरेबल, मला वाटते हे एमसीक्यू एक्झामच्या दृष्टिकोनातून थोडं इम्पॉर्टंट आहे, येण्याची शक्यता आहे. हे समजले का तुम्हाला एकदा बाळांनो, एकदा मला सांगा. यस, बोला बोला बोला. यस आरती, यस योगिता, मी हा समजलं. यस, ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. चलो नेक्स्ट बघूया आपण. 23 नंबर झालं, 24 नंबर. इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म, पार्टनरशिप फर्मच्या पुस्तकामध्ये डायरेक्ट अकाउंटिंग एंट्री फॉर द अमाउंट राइज्ड ॲज अ गुडविल और कॅपिटल रिझर्व्ह इज नॉट मेड. पार्टनरशिप फर्मच्या पुस्तकामध्ये गुडविल जर राईज झालं किंवा कॅपिटल रिझर्व्ह जर रेज झाला तर त्याची डायरेक्ट एंट्री रेज होत नाही. यस, इथं यांनी काय म्हणले, डायरेक्ट अकाउंटिंग एंट्री म्हणजे त्या गोष्टीसाठी स्पेशल अशी कुठली एंट्री केली जाते का, तर त्यासाठी स्पेशल एंट्री केली जात नाही. ऍक्च्युअली मग एंट्री काय केली जाते, जर असेट आणि लायबिलिटीज आपण रेकॉर्ड करत असेल तर न्यू कंपनीच्या पुस्तकात त्याची असते लाईक असेट्स अकाउंट डेबिट. ठीक आहे, असेट्स अकाउंटला आपण डेबिट देतो. टू सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट, टू परचेस कन्सिडरेशन, अशी त्याची एंट्री येते. ऍक्च्युली ही एंट्री तुम्हाला आता या वेळेला काही कव्हर आपण नाही केलेली न्यू कंपनीच्या पुस्तकातल्या, बट ठीक आहे, एक एंट्री असते, तर ह्या एंट्री यामध्ये काही ही येत नाही, एवढं लक्षात ठेवायचं. चलो नेक्स्ट 25 बघा, सिंपल आहे उत्तर, तुम्ही पण याचं तुम्ही देऊ शकता, एकदमच बेसिक आहे. बघा यामध्ये काय दिले, इनटँजिबल असेट्स आर नॉट कन्सिडर्ड ॲज असेट्स व्हाईल टोटलिंग नेट असेट. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमचा पीसी कॅल्क्युलेट करताय. पीसी कसा कॅल्क्युलेट करतो, तर सिंपल आहे, असेट्स मधनं आपण आपल्या लायबिलिटीज वजा करतो. तर आता ही जी प्रोसेस आहे, असेट मधून लायबिलिटीज वजा करायची जी प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्ये तुम्ही इनटँजिबल असेटना विचारात घेत नाही.
विचारात घेत नाही. सो हे जे विधान आहे ते ट्रू आहे का फॉल्स आहे असं यांनी क्वेश्चन विचारलाय की इनटँजिबल असेटला तुम्ही विचारात घेता का नाही घेत. इनटँजिबल असेट म्हणजे कुठल्या, तर ज्या आपल्याला डोळ्यांना दिसत नाहीत. ओके, डोळ्यांना न दिसणाऱ्या ज्या तुमच्या असेट आहेत त्याला आपण काय म्हणतो, इनटँजिबल असेट. लाईक तुमचं गुडविल आलं. ओके, याचं एक्झाम्पल गुडविल आलं. लेट से तुमचा ट्रेडमार्क आला, ठीक आहे, किंवा पेटंट आलं. ट्रेडमार्क पण लाईक दिसतो असं म्हणू आपण, पेटंट आलं, ठीक आहे. यासारख्या असेट्स तुमच्या इनटँजिबल आहेत. तर हे विधान मित्रांनो चुकीचं आहे. इनटँजिबल असेट असल्या तरी त्यांची काहीतरी व्हॅल्यू असते, त्याला आपण कन्सिडर करतो. सो हे विधान इथं चुकीचं आहे. फक्त कुठल्या असेटना आपण कन्सिडर करत नाही, तर त्या जर फिक्टिशियस असेट असतील, ओके, फिक्टिशियस म्हणजे बोगस असेट्स असतील, तर त्याला मात्र आपण विचारात अजिबात घेत नाही. तर याला मात्र विचारात घेतो. सो हे यांचं जे विधान आहे ते तिथं चुकीचं आहे. चलो नेक्स्ट बघूया 26. When amount of advertisement suspense account is given in a balance sheet of partnership firm, जर पार्टनरशिप फर्मच्या बॅलन्स शीट मध्ये तुम्हाला एक पॉइंट दिलाय, कुठला पॉइंट आहे असेट बाजूला, तर तो पॉइंट आहे हा ऍडव्हर्टिजमेंट सस्पेन्स अकाउंट ऑफ द फर्म, वेदर द सेम अमाऊंट इन्क्लुडेड इन असेट, तर ती अमाऊंट असेट मध्ये आपण कन्सिडर करायची का पीसी कॅल्क्युलेट करण्यासाठी, आणि जर करायची नसेल तर ती यांनी विचारलंय का करायची नाही. ओके, पहिली गोष्ट, ऍडव्हर्टिजमेंट सस्पेन्स अकाउंट हा जो काही पॉइंट आहे, ही जी काही असेट आहे याला आपण म्हणतो फिक्टिशियस असेट, म्हणजे त्याला बोगस असेट असं आपण म्हणतो, ठीक आहे. आणि बोगस असेटना पीसी कॅल्क्युलेट करत असताना आपण विचारामध्ये घेत नाही. सो ही कन्सिडर करायची नाहीये. इट इज नॉट इन्क्लुडेड बिकॉज इट इज नोन ॲज अ फिक्टिशियस असेट. ओके, बघा, ऍडव्हर्टिजमेंट सस्पेन्स अकाउंट आलं, किंवा P&L अकाउंट आलं, किंवा लाईक प्रिलिमिनरी एक्सपेंडिचर या स्वरूपाचा कुठला खर्च आला, तर ही जी सगळी उदाहरणं आहेत ही सगळी आहेत आपली बोगस असेट, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये ती असेट नसतात, बट ऍज पर अकाउंटिंग रूल आपण त्याला अकाउंट म्हणजे असेट म्हणतो. त्यामुळे या असेटला आपण इन्क्लूड करत नाही, आणि ही फिक्टिशियस असेट आहेत, हे त्याचं कारण आहे इन्क्लूड न करण्यामागे. सो 27, which price is to be considered in case of market value or new value of depreciable assets are not given. जर एखादी असेट आहे की ज्याचं डिप्रिसिएशन होऊ शकतं, त्या केसमध्ये पीसी ठरवत असताना कुठली व्हॅल्यू विचारात घ्यायची, मार्केट व्हॅल्यू विचारात घ्यायची का त्याची न्यू व्हॅल्यू विचारात घ्यायची. ओके, सो या केसमध्ये आपण काय करायचं, जी व्हॅल्यू दिली असेल, न्यू व्हॅल्यू जर आपल्याला दिली असेल तर आपण न्यू व्हॅल्यू विचारात घेतो. बट एखादी असेट दिली, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं एक मशिनरी आहे, ज्या मशिनरीची व्हॅल्यू 50,000 आहे आणि त्याच्यावरचं आतापर्यंत डिप्रिसिएशन आहे 10,000 रुपये. तर तुम्ही या केसमध्ये कुठली व्हॅल्यू घेणार, तर हे 10,000 रुपये यातनं वजा करणार, आणि ही 40,000 रुपये जी फ्रेश व्हॅल्यू असेल मशिनरीची ती तुम्ही कन्सिडर करणार. सो जर कुठल्या असेटचं डिप्रिसिएशन असं पेंडिंग असेल तर ते कायम वजा केलं जातं, आणि त्यानंतरच त्याची जी काय प्राइस आहे ती आपण पीसी ठरवण्यासाठी म्हणून त्याला विचारात तिथं घेतो. सो याचं उत्तर येते ऑप्शन नंबर 1, प्राइस आफ्टर डिडक्टिंग असेट्स डिप्रिसिएशन, म्हणजे जे काय डिप्रिसिएशन त्याचं आहे ते सोडून द्या, मगच त्याची जी काय व्हॅल्यू होते ती विचारात तिथं घ्या. ओके, 28 बघूया. At the time of calculating net assets, if the new value of revaluation of any asset remains valid, then same is considered for totaling the asset. Then whether any amount such as fund, reserve fund, provision is to be deducted from the amount of total asset or not, or whether the same amount to be included in the total liabilities or not. Okay, खूप मोठा एमसीक्यू आहे, याचा अर्थ काही नाही आहे, एकदम बेसिक आहे हे. फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमचा पीसी कॅल्क्युलेट करताय, तर पीसी कॅल्क्युलेट करत असताना लॅबिलिटी बाजूला काही लॅबिलिटी असतात. लेट से पहिल्यांदा तुम्ही कॅपिटल बघता, लेट से त्यानंतर जनरल रिझर्व्ह दिलेला असतो, लेट से पीएल अकाउंट दिलेलं असतं, त्यानंतर तुम्ही काय करत असता, क्रेडिटर्स विचारात घेता, सॉरी क्रेडिटर्स दिलेत, बिल्स पेबल दिलेत, तर ठीक आहे, तर अशी एक कंपनीची तुम्हाला लॅबिलिटी साईड दिलेली दिसते. तर यांनी काय विचारलंय या सगळ्या मोठ्या एमसीक्यू मध्ये, की हे जे काही पॉइंट आहेत ना, हा जो पॉइंट आहे जनरल रिझर्व्ह, रिझर्व्ह सरप्लस, पीएल अकाउंट, याला तुम्ही विचारात घेता का, तर बाळांनो याला याचं उत्तर आहे याला आपण विचारात घेत नाही. याचं कारण काय, जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीच्या लॅबिलिटीज ठरवताना
पीसी ठरवत असताना, तेव्हा लॅबिलिटी ह्या आउटसाइडर लॅबिलिटी असाव्यात. आउटसाइडर लॅबिलिटीज एकतर आपण घेतो, आणि हे जे काही पॉइंट आहेत, हे पॉइंट म्हणजे ऍक्च्युली हे आपलं असतं अक्युमुलेटेड प्रॉफिट. ओके, मागच्या वर्षाचा साठलेला हा असतो नफा. त्यामुळे GRPL वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, या पीसी कन्सिडर करत असताना आपण कधीही तिथं घेत नाही. सो इथं लिहिलेलं आहे, इट इज नॉट डिडक्टेड फ्रॉम द अमाऊंट ऑफ असेट, ऑल्सो नॉट ऍडेड इन टू लॅबिलिटीज. म्हणजे याला आपण असेट मधनं वजा पण करत नाही, ना याला लॅबिलिटीज मध्ये तिथं ऍड करत नाही. ठीक आहे. एकतर कर्ज घ्यायची असतील तर ती फक्त बाहेरच्या लोकांची कर्ज पाहिजेत, जी आउटसाइडर आहेत त्यांची जर काही देणी असतील तर त्यालाच फक्त आपण विचारात तिथं घेतो. चलो नेक्स्ट बघूया 29. व्हाईल कॅल्क्युलेटिंग नेट असेट्स, whether amount of workman profit sharing fund is considered for totaling liabilities or not. लेट्स से तुम्ही एक पीसी कॅल्क्युलेट करत आहात, आणि पीसी कॅल्क्युलेट करत असताना लॅबिलिटी बाजूला हा पॉइंट आलाय वर्कमॅन प्रॉफिट शेअरिंग फंड. याला लॅबिलिटी मध्ये घ्यायचा का याला लॅबिलिटी मध्ये घ्यायचा नाही. तर मी आत्ताच तुम्हाला जे पॉइंट सांगितला त्याच पॉइंट मध्ये याचा आन्सर आहे. जर ती लॅबिलिटी मध्ये एखाद्या आउटसाइडरची जर एखादी लॅबिलिटी असेल, बाहेरच्या व्यक्तीचं जर काही देणं असेल, तर त्याला घ्यावं लागतं. वर्कमॅन म्हणजे कोण? तर वर्कमॅन म्हणजे तुमच्या कंपनीत जे कर्मचारी आहेत, कामगार आहेत, ते त्यांचं देणं आहे, तर त्यांचं देणं तुम्हाला घ्यावं लागेल. सो यस, इट इज टू बी कन्सिडर्ड. कारण ते म्हणजे आपण म्हणजे मालक. ठीक आहे. लेट्स से आपण आता अकाउंटिंग करतोय, तर लेट्स से की आपण कुणाला मालक म्हणणार? जो कंपनीचे रिअल ओनर आहेत, इक्विटी शेअर होल्डर्स आहेत ते असतील, किंवा पार्टनरशिप फर्म मध्ये पार्टनर असतील, तर ते झाले आतले लोक. बाहेरचे त्याचे सगळे बाकीचे लोक सगळे बाहेरचे आले, म्हणजे क्रेडिटर्स बाहेरचे, कामगार बाहेरचे, गव्हर्नमेंट बाहेरचं, बाकीचे सगळे बाहेरचे लोक. सो यांचं देणं कन्सिडर करावं तिथं लागेल. चलो काय हरकत नाही. नेक्स्ट 30. व्हाईल टोटलिंग लॅबिलिटीज ऑफ पार्टनरशिप फर्म, the amount of workman accident compensation is treated as and it is ... totaling the liabilities. ओके, सो बघा हे पण एक कन्सिडर, ह्याचा विषय काय तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, असं काही शक्यतो येणार नाही, पण तरी पण एक नॉलेज साठी तुम्ही लक्षात घ्या. पॉईंट काय आहे की एक पॉईंट आहे लॅबिलिटी बाजूला तुमच्या, याला म्हणतो वर्कर्स ऍक्सिडेंट कॉम्पेन्सेशन फंड. म्हणजे काय की आपण असं गृहीत धरलं की लेट्स से आपली काहीतरी मोठी फॅक्टरी आहे, त्या फॅक्टरीमध्ये काहीतरी लोक काम करतात. मग कदाचित काम करत असताना जर त्यांचा अपघात झाला, त्यांचा ऍक्सिडेंट झाला, त्यांना मशीनवर काम करताना काही इजा झाली, तर मग त्यांना म्हणजे त्यांचा नुकसान भरपाई द्यावी लागेल. मग त्या नुकसान भरपाईसाठी ही काय केली आपण, एक प्रोव्हिजन बनवली. म्हणजे आपण काय म्हणलं की उद्या एकदम असं जर काय ऍक्सिडेंट झाला आणि आपल्याकडे पैसेच नाहीत आता खर्चाला, असं काय व्हायला नको. म्हणून आपण काय केलं की आपण एक फायनान्सचा मॅनेजमेंटचा भाग म्हणून काय केली, एक तरतूद करून ठेवली. लेट्स से तुम्ही या असल्या आकस्मिक देण्यासाठी 1,00,000 रुपये तिथं बाजूला काढून ठेवलेले. ठीक आहे, त्याला म्हणतात वर्कमॅन कॉम्पन्सेशन फंड, ऍक्सिडेंट फंड वगैरे वॉट एव्हर. ही आहे एक प्रोव्हिजन, ही आहे एक तरतूद. ओके, सो याला जर आता काय करायचं म्हणजे पीसीच्या वेळेला जर ओनरशिपचा ऍब्सेन्स असेल, म्हणजे तिथं मालक कंपनीचा कोण नाहीये किंवा फर्म डिझॉल्व्ह झाली असं असेल, तर त्या केसमध्ये क्लेम जो आहे तो कन्सिडर केला जात नाही, असं यांनी याचं आन्सर दिले. ओके, याचा आन्सर दिले. ठीक आहे, म्हणजे जर डिझोल्युशन आहे तर त्या केसमध्ये आपण याला कन्सिडर करत नाही. कारण का? कारण कंपनी जी आहे ती आता आपण इथं बंद करायला लागलोय. ओके, आणि कंपनी बंद करून आपण काय करतोय, न्यू कंपनीला तो बिझनेस विकतोय. सो या केसमध्ये ऍक्सिडेंटल वगैरे हे धरलं जात नाही. सो यामुळं आता ह्याला आपण इथं कन्सिडर करणार नाहीये, असं यांनी इथं म्हणलेलं आहे. चलो 31 बघूया. विच ऑफ द फॉलोइंग अमाऊंट इज ट्रीटेड ॲज ओनर फंड. ओके, ओनरचा फंड म्हणजे कुठली कुठली अमाऊंट असते, तर यामध्ये याचं उत्तर येते रिझर्व्ह फंड. ओनरचा फंड म्हणजे अमाऊंट तुम्हाला सांगतो काय काय असते. ओनरचे व्यवसायामध्ये जे कॅपिटल असतात ती एक अमाऊंट असते, प्लस रिझर्व्ह सरप्लस, प्लस लाईक जनरल रिझर्व्ह, पीएल अकाउंट, असा कोणता पॉईंट असेल तर ते सगळे हे जे काही पॉईंट आहेत हे मिळून होतात ओनर्स फंड. तर यापैकी इथं कुठला दिलाय, तर फक्त रिझर्व्ह फंड दिलाय, म्हणून हे याचं आन्सर आहे रिझर्व्ह फंड, ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट 32. At the time of conversion of partnership firm into company, if the amount of PC is fixed by considering amounts asset liabilities taken over by the purchaser or purchasing company is by a fixed method. ओके, या मेथड यांनी काय सांगितलं की जर अमाऊंट ही तुम्ही असेट आणि लॅबिलिटीला कन्सिडर करून बनवली तर ती मेथड कुठली आहे, तर ती ऑब्व्हियसली नेट असेट, ज्यामध्ये आपण असेट मायनस लॅबिलिटीज घेतो. चलो नेक्स्ट 33. थोडंसं एमसीक्यू बघणं हे काइंड ऑफ बोरिंग आहे.
तरी पण बघू आपण 33 इफ एनी वन अमाऊंट आउट ऑफ शेअर डिबेंचर. ओके मग अशीच रिमेनिंग डिबेंचर ठीक आहे, हे सोडून द्या, काही गरज नाहीये. 34 which entries to be passed in partnership from accounts of liability conversion of partnership. ठीक आहे, याची पण काही गरज नाहीये. which details of accounts balances are not shown in which details of accounts balances are not shown on realization account. रिअलायझेशन अकाउंटला खालीलपैकी कुठला बॅलन्स दर्शवला जात नाही? तर रिझर्व्ह अँड सरप्लसचे बॅलन्स असतात ते दर्शवले जात नाहीत रिअलायझेशन अकाउंटला. फक्त कुठल्या अकाउंटला जातात ते? तर ते जातात मित्रांनो तुमचं जे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे त्याला. ठीक आहे, तर ह्याचं उत्तर येते. एवढं काही विशेष नाहीये आता यामध्ये, म्हणजे आपण कन्सिडर पहिल्या लेक्चर्सला जे कव्हर केले ना ते मेन होते आय थिंक. ठीक आहे, इथनं पुढचे मी बघितलेत 40 पर्यंतचे, एवढे काही विशेष नाहीयेत, त्याला काय आपण कन्सिडर करायला तिथं नको. ठीक आहे, तर आपण या टॉपिकचे एवढेच बघू, ते कालच्या परवाचं एक लेक्चर आणि आजचं.